शिर्डीच्या साईंना दुबई येथील भाविकांकडून तब्बल 24 लाखांचं सुवर्णदान। आता साईंचं नाव देखील सुवर्ण अक्षरात द्वारकामाईत झळकले पिवळे धमक सुवर्ण ओम साई। द्वारकामाईत बाबा नेहमी उभे राहत असलेल्या वरील जागेत लागलं आता साईंचं ओंकार स्वरूप नाव। लाखोंची देणगी देणाऱ्या भाविकांना केलं गुप्तदान। साईंचं आहे साईंना देतो म्हणत व्यक्त केली भावना। देशात सोन्याचे दर सध्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले असून ते प्रतितोळा लाखाच्या घरात पोहोचले। अशा स्थितीतही शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी सोन्याचे दान वाहण्याची भक्तांची श्रद्धा वाढत चालल्याचं दिसून येत आहे। नुकताच दुबई येथील एका भाविकानं साईबाबांच्या चरणी विशेष दान अर्पण केलं। तब्बल 270 ग्रॅम वजनाचं आणि आकर्षक नक्षीकाम असलेलं सोन्यातील ओम साई हे नाव या भक्ताने शिर्डी संस्थानाकडे सुपूर्द केलं। दुबई येथील साई भक्तांनी आज द्वारकामाईमध्ये जवळपास 270 ग्रॅम वजनाचा ओम साई या नावाची सोन्याची अक्षरे जी आहेत ते बाबांना अर्पण केलेली आहे। बाबांचा पूर्ण कालावधी जो आहे जवळपास 60 वर्षाचा कालावधी बाबांनी आपलं जीवन जे आहे ते द्वारकामाईमध्ये व्यतीत केलं। त्या द्वारकामाईमध्ये ही ओम साई या नावाने अक्षरे जी आहेत ते लावण्यात आलेली आहेत। जगभरातून भक्त जे ते बाबांच्या दर्शनासाठी येत असतात आणि दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या झोळीमध्ये भरभरून दान देत असतात। आज सुद्धा दुबईच्या साई भक्तांनी दान दिलेलं आहे। त्यांनी दान दिल्यानंतर जे आहे ते आपलं नाव जे आहे ते गुप्त ठेवण्याच्या अटीवर दान दिलेलं आहे आणि या जे 270 ग्रॅम वजनाचे जे दान आहे त्याची किंमत जी जवळपास 24 लाख रुपये आहे। या सुवर्ण दानाची किंमत सुमारे 24 लाख रुपये इतकी असून दान देणाऱ्या भक्ताने आपली ओळख गुप्त ठेवली आहे। सुवर्ण ओम साई अक्षरांचं नाव कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं। त्यानंतर हे सुवर्ण ओम साई द्वारकामाईमध्ये बाबा आपल्या हयातीत ज्या ठिकाणी उभे राहत त्या ठिकाणी लावण्यात आलं। द्वारकामाईमध्ये श्रद्धा आणि सबुरी अक्षरे ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी वर जे आहेत त्या ठिकाणी पूर्वी बाबा उभे राहायचे अशा त्या ठिकाणी जे आहे वर ओम साई या नावाने अक्षरे जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। यावेळी संस्थांच्या वतीने या दानशूर साई भक्ताचा सत्कारही करण्यात आलाय। साई चरणी येणारं दान साई भक्ती आणि श्रद्धेचं एक आगळं वेगळं उदाहरण ठरत आहे। देशविदेशातून येणारे भाविक साईंच्या चरणी केवळ नतमस्तकच होत नाहीत तर आपली भावना आणि श्रद्धा अशा मौल्यवान अर्पणातूनही व्यक्त करताना दिसतात। मनीष दवंगे, SP 24 तास, शिर्डी।